चिडियाघर पोरांनी खेळून खेळून छोटा भीमला जखमी केलेला. टॉय ट्रेन ही छोटा भीमची पार्टी आहे इथे पण होईल. प्री वेडिंगचा व्हिडिओ फ्लेमिंगो. छान वातावरण बनलं एकदम. तो घरी येतो तू गरमा गरम पावभाजी बटर काढतोय कधी बस. नमस्कार मंडळी, हॅपी सोल युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पहिला ब्लॉग बनवतोय. चला. गार्डन ओपन आहे ते जाऊया. आता आम्ही मिनेसोरला आले आहोत कारण आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. त्याच्यामुळं आता सनसेट बघायचा आहे. टायमिंग झालेला आहे सनसेटचा. मिनेसोरचा आमचा सनसेट आहे. त्या टायमिंगला बसायला खूप छान वाटतं. पूर्ण इथे सगळे कपल्स लोक बसून पूर्ण अडवलेले असतात जागा. त्याच्यामुळं बाकी माणसांना फिरण्यासाठी खूपच कंजेस्टेड होतं. थोडं हे वेगळंच. नाही तर फिरण्यासाठी खूपच छान आहे. सकाळी मॉर्निंग वॉक साठी वगैरे खूप छान जागा आहे. मिनी सिशोर समोरच मुन्ना मुन्नी पार्क आहे. इथे सगळं मुलांसाठी खेळण्यासाठी खूपच चांगलं आहे. गार्डन आहे छान. चला आपण तिकडे जाऊ. हे सगळं जिमचं सामान लावलेलं आहे. जिमच्या गोष्टी पोरं सुद्धा त्याच्यावरती खेळतायत. मोठी माणसं पण एकदम निवांत बसलेत. एकदम शांतता आहे. एकदम वरांचा आवाज आहेच पण असं वातावरण खूप छान आहे. आतमध्ये मुलांसाठी झोपा वगैरे सगळं आहे. घसरगुंडी. इथे पार्क मध्ये कंपोस्ट केलेलं आहे. नॅचरली कंपोस्ट खत. एका साईडला पूर्ण असा सामसूम असा एरिया आहे. शांत असा. पूर्ण मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलंच आहे ठिकाण. इथे पक्षी आहेत. एका साईडला पक्षी वगैरे आहेत. लवबर्ड्स वगैरे. आपण आता तिकडेच जातोय. हा मोठासा पिंजरा आहे त्याच्यातच पक्षी आहेत. बघूया आता कोणकोणते पक्षी आहेत तिथे. दिसत आहेत आपल्याला. जवळही लावले त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाहीत कॅमेरामध्ये. लव बर्ड्सच जास्त दिसत. हे काय इथे आतमध्ये ह्याच्यावरती बसले झाडावर झाड आहेत बसले. जास्त करून पोपटच आहेत. तू चिडियाघर नगरपालिका पक्षी संग्रहालय. या साईडला बसलेत सगळे. तिकडे सगळे पक्षी एका साईडलाच आहेत. या साईडला कमी आहेत. पोरं खेळतात वाघासोबत. पटेरे वाघासोबत खेळतात चक्क. डोरेमॉन. इकडे छोटा भीम आहे. छोटा भीमचा हात तोडला वाटतं पोरांनी. पोरांनी खेळून खेळून छोटा भीमला जखमी केलेला. हात तोडूनच टाकलाय. हा इकडे डोरेमॉन. आता आपण टॉय ट्रेन बघायला जाऊया. सध्या चालू नाही. माझं पण 10,000 रुपये तिकीट होती. मस्त वेगळी 4 राऊंड झालेली. छोट्या पोरांसोबत मोठी पोरं पण उड्या मारतात. टॉय ट्रेनचा ट्रॅक आहे.
सध्या टॉय ट्रेन बंद आहे. इकडे बैलजोडी आहे, वाघ एक आहे. ते फोटोशूट साठी चांगला आहे या. प्री वेडिंग साठी हा एरिया मस्त आहे एकदम असा. फोटोशूट पण होईल, प्री वेडिंगचा व्हिडिओ बनवण्यासाठी चालत येतात कपल्स वगैरे. हे दोन बैल आहेत. बैलाचं एक शिंग तुटलंय का त्याचे झुंज घ्यायला वाटत. इकडे गाय आणि वासरू आहे. बघे पण आहेत तिथे, ओरिजिनल आहेत पण बघे. इकडे टॉय ट्रेन चा इंजिन. ही लहान पोरांच्या वरची आहे. लहान पोरांपेक्षा जास्त एक्साइटेड. इकडे रथ आहे. वर्ष चालले चालत चालत पुढे. रथ आहे घोड्याचा कट. इकडे लेटर्स लावलेत. ही छोटा भीमची पार्टी आहे इथे. हे बघा टॉय ट्रेन. पुस्तकांवरती पोरं घसरगुंडी करून टाकले. पोरं कशामध्ये खेळ शोधून सांगता येत नाही. हे पुस्तकातून बाहेर आली. सनफ्लॉवर आहेत. पेंटिंग आहे. पेंटिंग्स पण लावल्यात. हे पेंटिंग काढायला बसले आता. हे बुक ठेवलेत आणि पोरं त्या बुक वरती उभे राहिलेत आणि त्याच्यावरती फोटो काढतात. सध्या फोटो काढायला झाले तिकडे सगळेजण. गार्डन मधून आपण चाललेलो आहे. केक आणायला जायचंय. येथे मुलांसाठी फुगेवाला आहे. एक पार्कच्या बाहेर फुगेवाला आहे, लहान मुलांसाठी फुगे. तर परत आम्ही सिशोरला चाललो आता. छानसं वातावरण तयार झालंय सध्या. सनसेट झालेला आहे त्याच्यामुळं छान वातावरण बनलंय एकदम. पाण्याचा कलर खूप भारी वाटतोय. पूर्ण आकाशातला कलर चढलाय, तोच पाण्यात उतरला त्याच्यामुळे एक वेगळा रंग दिसतोय. सगळेजण शांततेसाठी येऊन बसलेत आत. इकडे शांतता आहे एकदम. खरोखरचा रथ पण आहे आपल्या इकडे, एका घोड्यावाला. हे सिशोर. प्लास्टिकच्या बॉटल पासून बनवलं हे. औषधांच्या बॉटल्स छोट्या छोट्या. फ्लेमिंगो. काही जणांनी बॉटल काढून टाकल्यात. खूप सुंदर होतं हे एकदम. वातावरण खरंच खूपच छान आहे. विमान पण जात आहे. हे सगळं बसायला खूप छान आहे, पण हे सगळं कपल्स लोकांनी अडवून ठेवलेलं आहे. माझी वसुंधरा. छान असा स्टॅच्यू आहे इथे. ते सगळं पोरांनी वगैरे सगळं काढून तोडलेलं आहे. त्या साईडला अजून एक स्टॅच्यू आहे कोळी बांधवांचा.
बाकी इथे भेळ विकतायत, भेळ खायला लोक आहेत. या सुंदरसा मांजर भेटलाय, व्हिडिओ बनवता खूपच सुंदरसं मांजर आहे. हे माझ्या अंगावर चढतंय. येतो घरी, येतो तू चल घरी, चल आमच्या. आता वाजलेले आहेत 6:24 आणि इतका काळोख झाला आहे जसं काय 7-7:30 वाजले. और ये आंसर नहीं, हाँ ये वाला सेकंड लाइन में हैप्पी एनिवर्सरी लगा है वो दूसरे का किसी का ऑर्डर का बनाया है क्या? ये आगे वाला है, उसके ऊपर हाँ बटर स्कॉच है। और ये यहाँ से थर्ड सेकंड है, हाँ आता पाव घ्यायला जायचंय ना. होय. फ्रेश आहे ना? हा एकदम फ्रेश पाव. काही आता आम्ही घरी आलो आहोत. आता आम्ही आल्यावरती ज्यूस बनवलेला आहे, आता ते आम्ही पिणार आहोत. ॲनिव्हर्सरी निमित्त स्पेशल ज्यूस घरी बनवलेलं. पण घरी बनवलेला ज्यूस एकदम खूपच हेल्दी आणि कडू वगैरे काही नाही, अजिबात एकदम फ्रेश, एकदम टेस्टला पण एकदम छान असं लागतंय. अजिबात कडू नाही. मार्केटमध्ये खूपच कडू प्रमाणात असते. थोड्या वेळापर्यंत जरी बनवलेलं असेल तर ते कडू असते. हे एकदम फ्रेश ज्यूस आहे. पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे आपण पावभाजी बनवतोय ना वर्षा. ठीक आहे, चल पावभाजी बनव, सुरुवात करू. सगळं प्रिपरेशन तर झालेलं आहे, आता सुरुवात करू. तेल टाकलंय, तेल टाकलं, तेलामध्ये बटर डायरेक्ट टाकला की करपतो, काळा पडतो. काळा नाही तर गोरा होणार. भेटेल म्हणजे असं करपतो. जिरा, हे काय? शिमला मिरची शिमला मिरची. बारीक कट केलेली. काय काय जण शिमला मिरची असं भारी वापरतात ना, तेवढ्याच टाकतात. पण त्याचा असं वेगळा एक स्मेल येतो ना, म्हणून त्यावेळेस हिंगीला टाकायचं. शिमला मिरची आहे असं वाटतच नाही, हिरवं गार वाटतंय सगळं. हा, शिमला मिरची हिरवीच असते. पण ते एकदम हिरवं गार बारीक एकदम असल्यामुळे चॉपर मध्ये कट केले ना त्याच्यामुळे. चॉपरमध्ये कट केली. किती वेळ असं फ्राय करावं? हे गोल्डन येतो म्हणजे आता हे थोडं हिरवं आहे ना, आणि आता स्मेल पण येतो त्याचा, थोडस एक उग्र स्मेल येतो असतो. तो गेला ना की मग कांदा टाकायचा. सगळा टाकणार एवढा सगळा कांदा? नाही, एवढा नाही टाकणार, नंतर तो वरून टाक. पण खाताना वापरतो ना त्याच्यासाठी पण भरपूर राहिला. थोडीशी गोल्डन झाली होती. वास कमी यायला लागला आता, पहिला वास कुठे उघड. आता कांदा टाकायचा का? कांदा टाक.
आता हा कांदा किती वेळ भाजायचा आहे? कांदा पण असा गोल्डन झाला पाहिजे. कांदा टाकल्यावर कांद्याचा कलर पण चेंज होत चाललाय. शिमला मिरचीपेक्षा कांदा पटापटा गोल्डन होत सगळ्यात. कांद्याने डोळ्यात पाणी काढलंय अक्षरशः. करते की काय? नवीन कांदा आहे वाटतं. कधी होणार त्याचा कलर लाल? थोडा वेळ लागेल, भरपूर आहे ना. समोर पण दिसतात दोघ जण व्हिडिओ करताना. आपणच आहोत. त्यांची विंडोज अशी. ग्लास लावले तसे. काय आहे? हे आलं लसूणची पेस्ट आहे. आलं लसूण पेस्ट. हे मिरची बारीक कट केलेली. आपण रेडीमेड नाही वापरत आलं लसूण पेस्ट. त्याच्यात काय काय केमिकल्स वगैरे असतात. इथे थोडी भाजली पाहिजे. बहिणीकडून आणली ना इकडे. बहिणीने घेतली होती तेव्हा म्हणून बरं झालं. चायनीजची पण कडे आहे तिकडे बहिणीकडे, पण इकडे नाही. ती तळोजामध्ये. गेल्या वर्षी आपण एकदा एके वर्षी चायनीज बनवलं होतं. त्या कढईमध्ये त्याच कढईत. नॅनोसरीच होती का? नाही, गटारी होती. कट्टारी. असं अजून मधून बनवला पाहिजे आपल्याला. 2 वर्षामध्ये आपण भरपूर काय काय बनवलं. थोडे मेनू वगैरे बनवलेले. या वर्षीच आपण पावभाजीवरती आलोय. पण यावर्षी अॅनिव्हर्सरीला आम्ही 2 जण आहोत. पुढच्या वर्षी 3 जण आहोत. त्याच्यामुळे जरा यावर्षी जरा कमी मेहनतीचं काम. मेहनत आहे पण तरी पण काळजी घ्यायला हवी ना बायकोची. या आधीपासून जर व्हिडिओ बनवले असते तर किती व्हिडिओ बनले असते आपले. थोड्या वेळा आपण बनवलं होतं काय काय. रोटी बनवलेल्या, वेगवेगळ्या भाज्या बनवलेल्या. रेस्टॉरंट स्टाईल भाज्या. व्हेज महाराजा आणि ते व्हेज कोल्हापुरी. टोमॅटो टोमॅटो. पनीर बिनीर सगळं, पालक पनीर सगळं बनवलेलं ना आपण. तंदुरी शिवाय रोटी. तंदूर शिवाय. गॅसवरती डायरेक्ट तंदुरी रोटी बनवलेली. मीठ. थोडस मीठ टाकायचं. टोमॅटो टाकलं की म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जाते. ते थोड्या वेळाने बघायचं, कारण की आता उडायला लागणार सगळं. टोमॅटो टाकल्यावरती त्याला बाजूला तेल सुटलं पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण हे टाकणार आहोत काश्मीरी लाल मिरचीचं. हे वाटतं चटणी आहे. काश्मीरी लाल मिरची असते ना, ती अशी गरम करायची, गरम पाण्यात ठेवायची आणि मग मिक्सरला लावायची. ठीक आहे. ती ह्याचं पाणी आहे, बॉईल केलेल्या व्हेजिटेबल्स. ओके. व्हेजिटेबल्सचं पाणी. व्हेजिटेबल स्टॉक. कसुरी मेथी. कसुरी मेथी. आणि हा ओके. हा घरगुती पावभाजी मसाला घरी बनवलेला होता. गेल्या वेळेला आपण बनवलेला होता तोच. छान सुटलेला आहे ना आता. काय हा काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट. ही पण थोडी भाजली पाहिजे. तिखट नाही आवडत. नाही. लाल जास्त दिसते. काश्मीरी लाल मिरची अजिबात तिखट नसते. कलर असतो त्याला. पावभाजी मसाला नंतर वरून पण टाकायचं. तोपर्यंत भाज्या स्मॅशिंग करून घेऊया आपण बाहेर. आपण त्याला परत आपल्याला गरम पाणी ओतून ह्याच्यात तेल सुटू द्यायचं. गरम पाणी टाकलं ना. गरम पाणी टाकलंय आणि आता ह्याला सुद्धा असं तेल सुटू द्यायचं चांगलं. आता हे उडत राहणार असं. किचन खराब होईल. झाकून ठेवायला. ह्या पण भाज्या बॉईल केलेल्या आहेत. हे फ्लावर आहे, मटार आहे आणि बटाटा आहे.
स्मॅश करून घेऊया. हे जमणार नाही वाटतं. भरपूर आहे. शिफ्ट करून स्मॅश करूया. हे पण माणसं आहेत ना तेवढी. बाकी काही जेवण केलेलं नाहीये. फक्त पावभाजी. पण जास्त कोण नाही, कमी भडक दिसत एकदम. तिखट नाही आहे. आम्ही मसाल्याला तिखटच म्हणतो. सगळेजण मसाला म्हणतात. लाल मसाला, मिरची मसाला, पण आम्ही तिखटच म्हणतो. स्मॅश केलेल्या भाज्या आता टाकूया याच्यात. मसाल्याची धुरा मी आता माझ्यात घेतली. आता व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा टाकलंय. म्हणजे भाज्या उकडलेलं पाणी होतं ना ते टाकलं. हे मिक्सरला लावून केलं तरी चालतं, पण असं थोडं स्मॅश केल्यावर वेगळी टेस्ट येते ना. ठीक आहे, आपण पावभाजीची गाडी टाकूया. गरम पावभाजी, गरम पावभाजी बोमटायला लागेल. गरम पावभाजी बघा काय काय बघा. मीठ टाकूया. असंच होतं ते पावभाजीचं. कसुरी मेथी. काय काय लोक कस्तुरी मेथी बोलते, चुकीचं आहे. कसुरी मेथी. कसुरी मेथी मसाला. पावभाजीचा मसाला. पावभाजीचा मसाला. घरगुती बनवलेले मसाले. आम्ही सगळे मसाले घरीच बनवतो. बिर्याणी मसाला काही बनवायचं असलं. मिक्स करूया. तिखट नसणार, थोडस तिखाला टाकावं लागेल, किंवा मालवणी मसाला. तिखालाचा मसाला. तिखट अजिबात नाही झालंय. थोडस स्पायसी पाहिजे. काही काय गरम पाणी टाकलं का? भाजी रेडी झालेली आहे. अरे बटर तर टाकायचं राहिलं. पावभाजी रेडी फक्त बोलते, अजून बटर टाकलंच नाही, मग उपयोग काय? बटर शिवाय पावभाजीला मजा आहे. सध्या झाकून ठेवूया. पाव एकदम लुसलुशीत आहे, सॉफ्ट आहे, फ्रेश आहेत ना. आता चांगली त्या सुरीने जमत नाही. पाव मस्तपैकी कट करून झालेले आहेत आपले. आता बटर लावायचं. बटर लावलंय. अशा प्रकारे सगळे पाव आपण बटर लावून हे करू. पावभाजी. 4 वडे तर खाणारच मी आज. वडे. वडे खाणार तू. ते गावी आहेत. त्यांचा काय व्हिडिओ द्यायला लागेल आपल्याला. जाऊया जा पण रविवारी उद्या. स्पेशल खाताना फोटो काढलेले गुपचूप मी. आते ते फोटो काढल्यावर आते म्हणजे आम्ही पोच देतो जरा. अशा तऱ्हेने पावभाजीची पार्टी चालू आहे आमच्याकडे. येस. जोरात. विहान एका साईडला बसलेला आहे. बटर काढतोय कधीपासून. बटर काढतोय. बटर काही निघत नाही. पण आता तो खाणार आहे. पावभाजी एवढी संपवलेली, विहान एवढी पावभाजी खाल्ली. अशा तऱ्हेने आपली अॅनिव्हर्सरीची पार्टी प्रॉपर झालेली आहे. सगळ्यांनी पोट भरून पावभाजी खाऊन झालेली आहे.